वदनी कवळ घेता या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत आहे. गणेशोत्सवाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत पारंपरिक उकडीच्या मोदकांची पाककृती. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे उकडीचे मोदक मऊ आणि लुसलुशीत बनवण्यासाठी कोणती सिक्रेट टीप वापरली जाणार आहे. चला तर पाहूया पाककृती. पारंपरिक उकडीच्या मोदकांमध्ये तांदळाच्या पिठाचे बाहेरील आवरण आणि नारळ गुळाचे गोड मिश्रण भरले जाते. हे मोदक वाफवून बनवले जातात आणि गणेश चतुर्थीच्या सणात विशेषतः तयार केले जातात. चला तर पाहूया उकडीच्या मोदकांसाठी लागणारे साहित्य. मोदकाच्या आवरणासाठी लागेल तांदूळाचे पीठ. आपण या ठिकाणी वापरणार आहोत आंबे मोहोर तांदूळ. थोडेसे पाणी, मीठ, तूप किंवा तेल. आता मोदकांच्या सारणासाठी लागणारे साहित्य: ओले खोबरे, गूळ, वेलची पावडर, तूप. कृती पाहूया. सर्वात आधी आपण सारण तयार करून घेऊया. एका भांड्यात तूप गरम करून त्यामध्ये किसलेले ओले खोबरे आणि किसलेला गूळ घाला. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आणि गुळाचे पाणी आटेपर्यंत शिजवा. वेलची पावडर घालून मिक्स करा आणि बाजूला ठेवा. आता आपण उकड तयार करूया. एका भांड्यात पाणी, थोडे मीठ आणि तूप किंवा तेल गरम करा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात तांदळाचे पीठ हळूहळू घालून ढवळा. झाकण ठेवून मंद आचेवर पीठ शिजवा. आता हे शिजलेले पीठ थोडेसे गरम असतानाच तूप लावून चांगले मळून घ्या. पीठ मऊ आणि एकजीव मात्र झाले पाहिजे. आता आपण मोदक वळूयात. पिठाचा एक लहान गोळा घेऊन त्याची पारी म्हणजेच पातळ पोळी लाटा किंवा हाताने पसरवा. या पारीमध्ये तयार केलेले सारण भरा. आता हे मोदक बंद करा. पारीच्या कडा एकत्र करून मोदकाचा आकार द्या. मोदक बंद करताना कडा व्यवस्थित दाबा. आता शेवटची आणि महत्त्वाची कृती: हे सर्व मोदक वाफवून घ्यायचे आहेत. एका चाळणीमध्ये हे मोदक ठेवून 10 ते 15 मिनिटे वाफवा. मोदक मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी एक सिक्रेट टिप मी आता तुम्हाला सांगत आहे. ती खास टिप म्हणजे मोदक लुसलुशीत राहण्यासाठी पिठाची उकड काढताना आणि नंतर पीठ मळताना सुद्धा उकडलेल्या पिठामध्ये तूप किंवा गरम पाण्याचा वापर करावा. त्यामुळे मोदक अतिशय मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी मदत होते आणि आपला मोदक सुद्धा अतिशय चविष्ट बनतो. तर नक्की करून पहा पारंपरिक उकडीच्या मोदकांची ही रेसिपी आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि या टिपचा काही उपयोग झाला का. आपणा सर्वांना पुन्हा एकदा श्री गणेश चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा. तुमचा गणेशोत्सव अतिशय आनंददायी आणि समृद्धीदायक होवो. धन्यवाद.